नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. भटक्या विमुक्त आदिवासी समाजातील फासेपारधी जमातीचे समाज बांधव बारूळ, तालुका कंधार, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून त्या ठिकाणी त्यांना गावातील पुढाऱ्यांनी जागा विकत दिली. त्यांच्याकडे रजिस्टरी नमुना नंबर आहे, पण त्या ठिकाणी त्यांना रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड, जातीचा दाखला, घरकुल योजना व कुठलाही पुरावा दिलेला नाही. त्यामुळे या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने मदत करावी. या माध्यमातून राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमाती महासंघाचे देवीदास हादवे प्रदेश उपाध्यक्ष यांनी त्या ठिकाणी भेट देऊन त्यांची विचारपूस केली. त्यावेळेस पारधी समाजातील कविताबाई भोसले कुटुंब हे अजून सुद्धा आदिवासी जीवन जगत असल्याने त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने मदत करावी, असे राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमाती महासंघ प्रदेश उपाध्यक्ष देवीदास हादवे हे म्हणाले आहे. मला कागदपत्र काय नाही, एवढ्या दिवस पण पोलिसाचा त्रास होता. आता कमी झाला, जाज होता, खूप लय जाज होता. म्हणजे आम्ही कलेक्टर साहेबाला ओपेशन घेतल्या, लई पण खर्च केला, लई त्रास काढल्या आणि लेकर झाले. आता 12वीचे शिक्षण झालं, लय वनवासानं पण शिक्षण शिकलं, पण आता जात पार द्यायची आमची. मग नंतर आम्हाला कागदपत्र नाही, रहिवासी नाही, स्वतः फलाट घेतल्या, कष्टावर घर केल्या. आता कागदपत्र राशन कार्ड नाही, कोपन कार्ड नाही, मतदान कार्ड नाही आणि रहिवासी नाही, आमचं काय पण नाही. आमचं दोघांचं आधार कार्ड नाही आणि लेकराचं शिक्षण खूप आहे, वाया चाललं. सर हात जोडून ते आम्हाला रहिवासी, कोपन कार्ड, राशन कार्ड द्यावा, आमचा त्रास कमी व्हावा, बाकी काय मागणं नाही. आज भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माध्यमातून आज भटक्या जाती जमातींना स्पेशल कॅम्पद्वारे आधार कार्ड, राशन कार्ड, मतदान कार्ड, जातीचे दाखले, विधवा पेन्शन योजना हे महाराष्ट्र शासनाने लागू केलेली. त्याच माध्यमातून बारूळ येथील पारधी समाजातले कुटुंब आहे, त्यांच्याकडे गावातील लोकांनी त्यांना जागा विकत दिली. त्यांच्या नावाने रजिस्ट्री ते आहे, पण गावातील प्रस्थापित लोक यांना त्या ठिकाणी त्यांना रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड देत नाहीत. ते म्हणते तुम्ही जातीनं पारधी आहात, तुम्ही चोर आहात, त्यामुळे त्यांना ते कागदपत्र देत नाही. तुम्ही जर जागा विकत देऊ शकता तर तुम्ही कागदपत्र का देत नाही? या माध्यमातून त्यांनी पोलीसवाल्याचा फार त्रास आहे. त्यांचे मुलं 12वी फर्स्ट इयर पर्यंत झालेले, पण त्यांच्याकडे कागदपत्र नाही, कारण आधार कार्ड मुळे, त्यांच्या रहिवाशीमुळे त्यांना जातीचे दाखले भेटत नाही. आम्हाला एक असे कलेक्टर साहेबांना विनंती आहे की यांच्या पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्याकडे कागदपत्र अभावी त्यांना कागदपत्र द्यावे व त्यांना जातीमधून एक समाजामध्ये त्यांना मेन स्थान मिळवून द्यावं. यासाठी आम्ही संघटनेच्या राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमातीच्या माध्यमातून आम्ही लढा करत आहोत. आम्ही महाराष्ट्रभरामध्ये एक योजना केली, पण हे कुटुंब राहिल्यामुळे यांचं पुढील योजनेमध्ये त्यांनी समाजाने व सहकार्य करावे व कलेक्टर साहेबांनी सुद्धा त्यांचं सहकार्य